नमस्कार. सुरुवात करूया आजच्या कथेला. जेव्हा मी प्रेग्नेंट राहिले तेव्हा माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याच रात्री तो मला गावापासून दूर एका खोलीत घेऊन गेला आणि मला म्हणाला, पूर्ण 9 महिने तुला इथेच राहायचं आहे. आणि जेव्हा शेवटच्या दिवसात माझ्या पोटात दुखायला लागले तेव्हा लगेचच एक बाई आतमध्ये आली आणि माझं बाळ लपवत लपवत बाहेर घेऊन गेली. काही वेळानंतर माझा नवरा रडत आतमध्ये आला आणि म्हणाला, तू तर मेलेलं मूल जन्माला घातलं होतं. हे ऐकून मला खूप विचित्र वाटलं. दुसऱ्या वेळेस जेव्हा मी प्रेग्नेंट राहिले तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगितलेच नाही आणि गुपचूप घरातून पळून गेले. एक दिवस डॉक्टरांकडे चेकअप करण्यासाठी गेले तेव्हा ती डॉक्टर अल्ट्रासाऊंड करताना किंचाळली आणि थोड्याच वेळा डॉक्टरांची टीम आली आणि मला जाड दोरीने बांधले आणि म्हणाले, तुमच्या पोटात तर. मी लग्नाच्या दिवशी रात्री बेडरूममध्ये चेहऱ्यावर पदर घेऊन नटून थटून माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. त्याच वेळेस दरवाजा उघडला आणि माझा नवरा आतमध्ये आला. त्याची पावलं माझ्याकडे सरकत होती. माझ्याजवळ येऊन तो थांबला. मी विचार करत होते की तो माझ्यासोबत काहीतरी बोलेल, पण तो काहीच बोलला नाही. मला खूप विचित्र वाटले. तेव्हा मी माझा पदर तोंडावरून बाजूला काढला तर मला धक्काच बसला, कारण समोर तो कोणीच नव्हते. माझे मन खूप घाबरले होते. हृदय खूप जोरजोरात धडधड करत होते. मी सेरबेर होऊन इकडे तिकडे पाहत होते. दरवाजा परत उघडला आणि माझा नवरा आतमध्ये आला. त्यांची नजर माझ्यावर होती. पटकन ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, काय झालं श्वेता, तू इतकी घाबरलेली का दिसत आहेस? मी म्हणाले, थोड्या वेळापूर्वी खोलीमध्ये कोणीतरी आले होते. मी पदर बाजूला करून पाहिले तर कोणीच नव्हते. खोली रिकामीच होती. हे ऐकून सचिन काळजीत पडले होते. काही वेळ तर बोललेच नाही आणि नंतर हसायला लागले आणि म्हणाले, श्वेता, पहिला मीच खोलीत आलो होतो. तुझ्याजवळ बसताच मला आठवले की तुझं गिफ्ट आणलेलं बाहेरच विसरलो. त्यामुळे मी पटकन बाहेर गेलो आणि हे गिफ्ट तुला आणलं. सचिनच्या हातात गिफ्ट होते ते पाहून मी शांत झाले होते. सचिनने ते गिफ्ट खोललं तर त्यात अंगठी होती. सचिनने ती अंगठी माझ्या बोटात घातली आणि म्हणाले, तू आज खूपच सुंदर दिसत आहेस. मी हसले तेव्हा सचिन उठून वॉशरूममध्ये गेले आणि जेव्हा परत आले तेव्हा म्हणाले, श्वेता, आज मी खूप थकलो आहे. मला झोपायचं आहे. तू सुद्धा हा जड घागरा काढ आणि आराम कर. मी होमध्ये मान हलवली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा मी घर पाहत होते. माझे आणि सचिनचे अरेंज मॅरेज झाले होते. आम्ही दोघे एकमेकांना ओळखत नव्हतो आणि नाही आमच्यामध्ये काही नातं होते. मम्मीने फक्त मला एवढेच म्हणाले होते की तू खूपच नशिबान आहेस. तुला सचिनसारखा लाईफ पार्टनर मिळाला आहे, जो खूपच चांगला माणूस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की त्याच्या मागे पुढे कोणीच नाही. आईवडील कधीच देवाघरी गेले आहेत. बहीण किंवा भाऊ कोणीच नाही. तो एकटाच कित्येक वस्तूंचा मालक आहे. तेव्हा मी म्हणाले, मम्मी, तू म्हणती त्याला कोणी नातेवाईक नाही. मग जर आमचं पुढे मग काही झालं तर त्याला कोण समजावेल? तर मम्मी हसायला लागली आणि बाळा, हीच तर गोष्ट आहे ना की कोणतेच नातेवाईक नसतील तर जावई बापू कोणाच्या बोलण्यात येऊन तुझ्यासोबत भांडण कसे करतील? उलट पूर्ण जगात त्याचे तुझ्याशिवाय कोणीच नसेल. तो तुझ्यावर त्याचा जीव ओळून टाकेल. फक्त बाळा, तू त्याच्या शब्दाच्या बाहेर जाऊ नकोस. त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत जा. मग देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. काहीच चुकीचे होणार नाही. मला मम्मीचे बोलणे समजले होते. त्यामुळे मी सचिनच्या स्थळाला हो म्हणाले होते आणि आज मी त्यांची बायको आहे. त्यांच्या घराची मालकीण बनले होते. मी घरातल्या प्रत्येक वस्तूला खूप प्रेमाने स्पर्श करून पाहत होते. आमचे घर छोटे होते पण खूप सुंदर होते. प्रत्येक वस्तू खूप छान सजवली होती. मी घराच्या पाठीमागे गेले जिथे एक छोटी खोली होती. मी विचार केला की या खोलीत डोकावून पाहू की त्या खोलीत काय आहे. मी जशी त्या खोलीत जायला लागले, अचानक मला माझा हात पकडून कोणीतरी मागे खेचले. मी खूप घाबरले होते. माझा श्वास फुलला होता. मी पटकन मागे वळून पाहिले तर सचिन होते. त्यांच्या चेहऱ्यावर रागच राग होता. सचिन म्हणाले, श्वेता, तू इथे काय करत आहेस? मला त्यांनी घरात ओढून नेले आणि म्हणाले, आपले घर पाहत आहे. प्रत्येक वस्तू निरखून पाहत आहे. तुमच्या घराची मालकीण बनून खूपच छान वाटले. सचिनच्या चेहऱ्यावर राग होता. ते म्हणाले, श्वेता, पूर्ण घर तुझेच आहे आणि मी सुद्धा तुझाच आहे. पण ही खोली ना माझी आहे ना तुझी. त्यामुळे तू या खोलीपासून दूरच राहा. मी म्हणाले, हे कसं शक्य आहे? घर तुमचे आहे तर मग घरात बनलेली खोली तुमचीच का नाही? सचिन म्हणाले, ही खोली मी काही वर्षापूर्वी कोणाला तरी राहायला दिली होती.
त्याचे सामान इथेच आहे, तो अजूनपर्यंत परत आलेला नाही. जेव्हा येईल तेव्हा त्याला म्हणेल की तू तुझे सामान घेऊन जा, मग तू या खोलीची मालकीण होशील. मला हे ऐकून खूपच आश्चर्य वाटले. मी म्हणाले, असा कोणता माणूस आहे ज्याच्यासाठी तुम्ही ही खोली अजूनपर्यंत बंद करून ठेवली आहे? परत सचिनचा राग वाढला आणि मला म्हणाले, बस झालं, खूप प्रश्न विचारू नकोस. मला खूप बोलणाऱ्या मुली अजिबात आवडत नाहीत. चल इथून, आता परत इथे येऊ नकोस. मी खूप हैराण झाले होते. ही काय गोष्ट झाली की त्यांना जास्त बोलणाऱ्या मुली आवडत नाहीत? मुली तर कायम जास्तच बोलतात. मी सचिनच्या मागे मागे घरात गेले तेव्हा दारावरची बेल वाजली. सचिनने जाऊन दरवाजा खोलला आणि जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या हातात नाश्त्याचे पार्सल होते आणि म्हणाले, अरे सचिन, तुम्ही असे का केले? आता तर तुमची बायको आली आहे ना, आता तुम्हाला कोणती वस्तू बाहेरून मागवायची गरज नाही आहे. सचिन म्हणाले, ते जाऊ दे, चल पहिला नाश्ता करून घे. आम्ही दोघे गुपचाप नाश्ता करत होतो. मी सचिनकडे लपून छपून सारखी पाहत होते. सचिन खूप सुंदर दिसायला होते, इतके सुंदर की त्यांच्याकडे पाहत राहिले तरी मन भरत नव्हते. सचिन खाली पाहून नाश्ता करत होते. त्यांच्या काळ्या डोळ्यांच्या पापण्या मी पाहत राहिले. तेवढ्यात सचिन म्हणाले, श्वेता, तू नंतर पहा, मला पहिला नाश्ता करून घे. मी एकदम गडबडले होते. माझी चोरी पकडली गेली होती, पण मला तर या गोष्टीचे नवल वाटत होते की सचिनला कसे काय कळाले की मी त्यांच्याकडे पाहते. नाश्ता करून झाल्यावर सचिनने सगळे भांडे उचलून किचनमध्ये नेली आणि घासून धुवून परत आले होते. मी खूप खुश होते. सचिन खूप चांगला माणूस होता, पण मला त्याचे कमी बोलणे ही सवय आवडत नव्हती. असो, मी ही सवय कशी बदलायची ते ठरवलं होतं. हळूहळू मी त्यांना माझ्या प्रेमाच्या रंगात आणणार होते. मी सचिनसोबत खूपच खुश होते. काहीच महिन्यात मी प्रेग्नंट राहिले होते. मी खूप खुश होते. मला वाटलं की जर मी ही बातमी सचिनला सांगितली तर त्यांना खूपच आनंद होईल. त्यामुळे सचिन जसे संध्याकाळी घरी आले, मी लगेच त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, सचिन, तुम्ही पप्पा होणार आहात. माझे बोलणे ऐकून सचिनचा चेहरा लाल झाला होता. ते मला मोठ्या मोठ्या डोळ्यांनी पाहत होते आणि नंतर म्हणाले, अभिनंदन श्वेता, तू खूपच छान बातमी ऐकवलीस. पण मी सचिनच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचू शकत होते की त्यांना माझी बातमी ऐकून अजिबात आनंद झाला नव्हता. ही बातमी ऐकून त्यांचे इतके थंड राहणे मला विश्वास बसत नव्हता. गुपचूप मी माझ्या खोलीत निघून गेले. माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होते. थोड्या वेळानंतर सचिनसुद्धा खोलीमध्ये आले आणि ते म्हणाले, काय झालं आहे श्वेता, लहान मुलासारखं का रडते आहेस? मी म्हणाले, तुम्हाला ही आनंदाची बातमी ऐकून आनंद झाला नाही? सचिनने माझे हात पकडले आणि प्रेमाने म्हणाले, मला खूपच आनंद झाला आहे श्वेता, पण माझ्या डोक्यात आमच्या कारखान्याचे टेन्शन आहे. मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो ते ऑफिस घाट्यात चालली आहे. बॉसने आजच ही माहिती दिली आहे की त्यांना काही वर्कर्स कामावरून काढून टाकायला लागतील, कारण ते कामगारांना एवढा पगार नाही देऊ शकत. मला हीच काळजी लागून राहिली आहे की माझी नोकरी तर नाही ना जाणार. मी सचिनच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले, सचिन, तुम्ही काळजी करू नका. आपले येणारे बाळ हे नशिबान असेल. देवाला प्रत्येक गोष्टी माहीत आहे. तुम्हाला माहिती आहे ना, मनापासून देवाला प्रार्थना केली तर ती खरी होते. माझे बोलणे ऐकून सचिन हसले. त्या दिवसानंतर सचिन माझी खूपच काळजी घेऊ लागले होते. मी खूपच बोलायचे, बडबड करायचे, तरी त्यांना माझा राग येत नव्हता. मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते आणि सचिन सकाळी कामावर गेले होते. तेव्हा मला जाणवले की सचिन परत आले आहेत. मी हैराण झाले आणि म्हणाले, सचिन, तुम्ही इतक्या लवकर ऑफिसमधून कसे आलात? मी जसे मागे वळाले तर सचिन आलेच नव्हते. माझ्या या वेडेपणावर मलाच खूप हसायला आले होते. मी विचार केला की माझ्या मनात सचिनचे प्रेम इतके आहे की प्रत्येक क्षणाला डोक्यात सचिनचाच विचार असतो. प्रत्येक वेळेस त्यांचाच भास होतो. संध्याकाळी जेव्हा सचिन घरी परत आले तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना हेच सांगितले. ते मला विचित्र नजरेने पाहत होते. ते खुश अजिबात नव्हते. मग मी घाबरले की त्यांना मी हे काय सांगितलं. म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगायची नसते. असो, आम्ही दोघांनी मिळून जेवण केले. सचिन म्हणाले, आज जेवणानंतर चहा प्यायचे मन करत आहे. मी पटकन उठले आणि म्हणाले, मी लगेच चहा बनवून आणते. तेव्हा सचिनने माझा हात पकडला आणि मला बसवले आणि म्हणाले, नको नको, तू इथेच बस. मी आज माझ्या हाताने चहा बनवून तुला प्यायला देतो. मी हसायला लागले होते. सचिन उठले आणि किचनमध्ये गेले तर मी माझ्याच विचारात हरवले होते. थोड्या वेळानंतर सचिनने चहा आणला आणि आम्ही गप्पा मारत मारत मला झोप यायला लागली होती म्हणून मी झोपायला निघून गेले आणि सचिन टी व्हीवर बातम्या पाहत होते.
मी इतकी गाढ कधीच झोपले नव्हते, कारण प्रेग्नन्सीमुळे मला रात्री उठून बाथरूममध्ये जायला लागायचं. पहाटे 4 वाजता मला जाग आली. मी पटकन उठले आणि बाथरूममध्ये गेले आणि जेव्हा परत आले तर मला सचिन दिसलेच नाही. ते रात्रभर खोलीत आलेच नव्हते. मला त्यांच्यावर खूप राग आला की सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचे आहे आणि सचिन टी व्ही पाहत बसले आहेत. मी विचार केला की स्वतः जाते आणि त्यांना बोलवते. मी जेव्हा खोलीतून बाहेर आले तर हॉलमध्ये कोणीच नव्हते. टी व्हीसुद्धा बंद होता. मला खूप काळजी वाटू लागली की सचिन इतक्या रात्री मला न सांगता कुठे जातात. बाकीच्या रूममध्ये पाहिले तर तिथेसुद्धा सचिन नव्हते. मला खूप आता भीती वाटू लागली होती. जेव्हा मी माझी नजर बंगल्याच्या शेवटच्या रूममधून येणाऱ्या प्रकाशाकडे गेली, मला विचित्र आनंद झाला होता. हे कदाचित सचिनचा तो पाहुणा परत आला होता, ज्याचे सामान काही वर्षापासून याच खोलीत पडले होते. मी पटकन घराच्या मागे जायला लागले. मी खोलीच्या बाहेर होते. आतून सचिनचा आवाज येत होता. ते काहीतरी म्हणत होते आणि रडत होते. मला त्यांची खूप काळजी वाटू लागली होती. मी जसा त्या खोलीचा दरवाजा उघडला, अचानक त्या खोलीत अंधार झाला आणि सचिन बाहेर आले. त्यांना मला पाहून खूपच राग आला होता. त्यांनी माझा हात पकडला आणि मला ओढत घरात घेऊन गेले आणि म्हणाले, श्वेता, मी तुला मनाई केली होती ना, मग तू माझं का नाही ऐकलं? का आली होतीस तिथे? मी खूपच घाबरले होते. मी म्हणाले, सचिन, तुम्ही खोलीत नव्हता. मला तुमची काळजी वाटू लागली होती. मी खोलीतून बाहेर आले तर तुम्ही हॉलमध्ये सुद्धा नव्हता. मग मला या खोलीच्या आतून येणारा प्रकाश दिसला, तर मला वाटले तुमचा पाहुणा परत आला आहे, त्यामुळे मी तिथे आले. सचिन मला खोलीत घेऊन गेले होते. सचिन म्हणाले, श्वेता, तू तुझा हक्क ओळख. त्या खोलीवर तुझा हक्क नाही आहे. ही गोष्ट तुला समजत का नाही? त्या दिवसानंतर मी कधीच त्या खोलीचा विचारसुद्धा केला नव्हता. दिवसामागून दिवस जात होते आणि माझ्या डिलिव्हरीची तारीख जवळ आली होती. आज सकाळपासून माझी तब्येत जरा खराबच होती. त्यामुळे मी सचिनला घरीच थांबवलं होतं, कारण कोणत्याही क्षणी मला हॉस्पिटलला जायला लागणार होतं. दुपारी आराम करण्यासाठी मी बेडवर पडले होते तर माझी तब्येत आणखीनच खराब होऊ लागली. मी सचिनला पटकन म्हणाले, सचिन, गाडी काढा. माझी तब्येत खूपच बिघडायला लागली आहे. सचिन पळतच खोलीच्या बाहेर गेले. माझे पोट खूपच दुखायला लागले होते. मी विचार करत होते की सचिन आत्ता येतील, मग येईल. पण सचिनला बाहेर जाऊन खूपच वेळ झाला होता. ते अजूनपर्यंत आत आले नव्हते. माझ्या डोळ्यापुढे अंधार येऊ लागली होती. तेव्हा सचिन एका बाईसोबत खोलीत आले आणि म्हणाले, श्वेता, या, खूप छान ताई आहेत. तुझी डिलिव्हरी याच करतील. मी आश्चर्याने सचिनकडे पाहत राहिले. खूप दुखत असल्यामुळे मला बोलायलासुद्धा नीट येत नव्हते. मी खूपच मुश्किलपणे म्हणाले, हॉस्पिटल. पण सचिनने माझं काहीच ऐकलं नाही आणि मला त्या दाईच्या हवाली करून स्वतः बाहेर निघून गेले. बरोबर 3 तासांनी माझ्या कानांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मी मनातच देवाचे आभार मानले आणि डोळे बंद केले. मला माहितीच नाही पडले की मी कधी गाढ झोपी गेले. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझी नजर माझ्या बाळाला शोधत होती, कारण ते बाळ तिथे नव्हतेच. मी सचिनला आवाज दिला आणि म्हणाले, सचिन, माझे बाळ कुठे आहे? आपल्याला मुलगा झाला की मुलगी? तेव्हा सचिनच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते आणि ते म्हणाले, मुलगा झाला होता, पण तू मेलेलं मूल जन्माला घातलं होतं. मी आश्चर्याने सचिनकडे पाहिले आणि म्हणाले, मी माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज कानांनी ऐकला होता. सचिन म्हणाले, तू तर बेशुद्ध झाली होतीस. झोपेत आवाज ऐकला असेल. मी जोरात ओरडायला लागले, किंचाळायला लागले आणि म्हणाले, सचिन, मला माझे बाळ परत द्या. माझे बाळ कुठे आहे? सचिनचे बोलणे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझ्यावर जणू आभाळच कोसळले होते. सचिन म्हणाले, मी तर कालच मुलाला जमिनीमध्ये पुरले. मी म्हणाले, काल म्हणजे काय? तू कालपासून झोपेत होती. आपल्या बाळाच्या जाण्याचे दुःख फक्त मी एकटाच सहन करत होतो. मी जोरात ओरडत रडत होते. मी म्हणाले, तुम्ही माझ्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. तुम्ही मला एका दाईच्या हवाली केलं. आता माझे मन तुटले होते. मला सचिनचा चेहरासुद्धा पाहायला मन करत नव्हते. काही महिने असेच निघून गेले आणि मी परत प्रेग्नंट राहिली, जेव्हा माझी इच्छासुद्धा नव्हती. एक दिवस मी हॉलमध्ये बसले होते आणि खूप खोल विचारात होते. तेव्हा शेजारची बाई घरात आली. ती वयाने माझ्यापेक्षा खूप मोठी होती. माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून ती म्हणाली, पोरी, तुझ्या बाळाचे ऐकून खूप वाईट वाटलं. खूपच दुःख झालं. मला जेव्हापासून कळाले आहे की तू प्रेग्नंट आहेस, तेव्हापासून मी प्रार्थना करते की यावेळेस देवबाप्पा सचिनला जिवंत बाळ देव. सचिनच्या पहिल्या बायकोने सुद्धा 3 मुलं जन्माला घातली होती, पण तीसुद्धा जन्मताच जिवंत नव्हती. तीसुद्धा म्हणाली की सचिन, मी जिवंत मुलांना जन्म दिला आहे. मी त्यांचा रडण्याचा आवाज ऐकला आहे.
ऐकून तर माझा श्वासच थांबला होता. मी म्हणाले, काकू, सचिनचे पहिलं लग्न झाले आहे. ऐकून तर काकूंच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली आणि म्हणाली, पोरी, तुला ही गोष्ट माहिती नव्हती का? मी शांतपणे काकूकडे पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर मला ही गोष्ट सांगण्याचा पश्चाताप दिसत होता आणि मला ती काकू म्हणाली, काळजी करू नकोस बाळा, सचिनची पहिली बायको आता या जगात नाही आहे. आता तर सचिन फक्त तुझाच आहे. माझ्या शेजारच्या काकू जशा घराच्या बाहेर पडल्या, मी लगेच बॅगमध्ये माझे कपडे भरले आणि घरातून निघून गेले. मी विचार करत होती की सचिनची पहिली बायको खरं खरं म्हणत असेल, कारण मी सुद्धा माझ्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला होता. मला आता सचिनची भीती वाटू लागली होती. न जाणो तो हे सगळं का करत होता. मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ शकत नव्हते, कारण तेथे सचिन माझ्या मागे येऊ शकत होता आणि माझे आईवडील मला जबरदस्ती त्याच्यासोबत पाठवू शकत होते. मी माझ्या मावशीच्या घरी गेले होते. ती स्वभावाने खूप छान होती. तिच्या घरात ती आणि तिची मुलगी राहत होती. माझी मावस बहीण एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती, त्यामुळे दिवसभर माझी मावशी घरी एकटीच राहत होती. तिला माहिती होते की मी प्रेग्नंट आहे. मी तिला माझी सगळी कहाणी सांगितली होती, त्यामुळे ती माझी खूपच काळजी घेत होती. माझे आणि माझ्या मावशीचे खूप छान जमत होते. मी तिला घरी माझ्या आईवडिलांना हे सर्व सांगण्यास नकार दिला होता. मी तिला माझी शपथ दिली होती. एक दिवस मावशी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली चेकअपसाठी. डॉक्टरने अल्ट्रासाऊंड केले तर ते पाहून अचानक डॉक्टर किंचाळले. डॉक्टरने मला खुर्चीवर बसायला सांगितले आणि स्वतः बाहेर निघून गेली. मी आणि मावशी तिला खूप आश्चर्याने पाहत होतो. थोड्या वेळानंतर डॉक्टर तिच्या नर्ससोबत आतमध्ये आली आणि मला बेडवर झोपून जाड दोरीने बांधून टाकले होते. मी भीतीने थरथर कापायला लागले होते. हे सर्व पाहून मावशीला खूप राग आला होता आणि मावशी म्हणाली, हा काय मूर्खपणा आहे? तू डॉक्टर आहेस का राक्षस? खोल माझ्या मुलीच्या दोऱ्या, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. डॉक्टर म्हणाले, तुम्ही काळजी का करत आहात? आम्ही हे सर्व तुमच्या मुलीसाठीच करत आहोत. ही सोनोग्राफी पहा. तिच्या पोटात अर्ध माणसाचे बाळ आहे तर अर्धे जनावराचे. हे बाळ जन्माला यायला नाही पाहिजे, नाहीतर चुकून जन्माला आले तर त्याची आई ममताच्या मायेने त्याला सांभाळू लागेल. पण तोपर्यंत खूपच विनाश होईल. या बाळाला आपल्याला मारायला पाहिजे. तुम्ही या ॲबॉर्शन पेपरवर सही करा. मावशी म्हणाली, तुम्ही माझ्या मुलीला पहिले सोडा. मी सगळं माहिती करून घेते की हे सर्व काय आहे. मावशी मला त्या हॉस्पिटलमधून खूपच मुश्किलपणे बाहेर घेऊन आली होती. मी मावशीला म्हणाले की मला माझ्या नवऱ्याच्या घरी जायचे आहे. तो सांगू शकेल की हे सर्व काय आहे. आम्ही दोघी घरी गेलो तेव्हा तर घर खाली होते. मी मावशीला मागच्या खोलीकडे नेले तर मला आश्चर्य वाटले, कारण ती खोली उघडीच होती. सचिन तिथेच बसले होते. मी खोलीत गेले तर सचिन मला पाहून खूपच घाबरले होते. मी म्हणाले, माझ्या पोटात जे बाळ आहे ते अर्ध माणूस आणि अर्धे जनावर आहे. या पाठीमागे काय रहस्य आहे हे फक्त तुम्हीच मला सांगू शकता. सचिन रडायला लागले आणि म्हणाले, श्वेता, मी एक खूप वाईट माणूस आहे. मी माझ्या तरुणपणात एक खूप मोठे पाप करून बसलो आहे. आमच्या घरी एक बाई कामाला येत होती. कधी कधी तिची मुलगीसुद्धा तिच्यासोबत कामाला यायची. तीसुद्धा तरुण होती आणि दिसायला खूप छान होते. मला ती आवडू लागली होती. मी तिला म्हणालो होतो की मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तीसुद्धा खूप खुश झाली होती. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि मी तिच्या गरिबीचा फायदा उठवला आणि त्यामुळे ती प्रेग्नंट राहिली. तिने मला खूप जबरदस्ती केली की मी तिच्यासोबत लग्न करावे आणि तिला इज्जतीने घरी आणावे, पण मी साफ तिला नकार दिला होता. नंतर तिने माझ्या मम्मी पप्पांना ही गोष्ट सांगितली, म्हणून मी तिला सगळ्यांसमोर एक कानाखालीसुद्धा मारली होती आणि म्हणालो होतो, या जगात फक्त माझ्यासाठी तुझी एक मुलगी राहिली होतीस का? मी तर माझे बूटसुद्धा ब्रँडचे घालतो. मग तुझ्यासारख्या गरीब मुलीसोबत लग्न कसा काय करू शकतो? आमची श्रीमंती पाहून तो मला फसवत आहेत, पण आम्ही फसणार नाहीत. माझ्या आईवडिलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. चालते हो या घरातून. ती रडतरडत तिच्या घरी गेली होती. तेव्हा मला काही दिवसांनी कळाले की तिने आत्महत्या केली आहे. काही महिन्यानंतर माझ्या मम्मीने माझे लग्न केले. मला पहिली मुलगी झाली आणि तीसुद्धा अशीच होती. ती 2 तास जिवंत राहिली आणि नंतर गेली. मी आणि माझी मम्मी खूपच काळजीत होतो. मम्मी आणि मी एका साधूबाबांजवळ गेलो. तेव्हा ते साधूबाबा म्हणाले, तुमच्यावर कोणीतरी काळा जादू केला आहे आणि हा काळा जादू खूपच भयानक आहे. हा काळा जादू असा केला आहे की तुझे होणारे बाळ अर्ध जनावर असेल. मी तुझ्यासाठी यातून उपाय काढतो. मी सर्व ऐकूनच खूप घाबरलो होतो आणि परत तेच झाले ज्याची भीती होती. ते साधूबाबा सुद्धा उपाय करता करता या जगातून गेले. मला माहिती पडले होते की ते साधूबाबा शैतानी ताकदचा मुकाबला करू शकत नाही. माझी 3 मुले अशी जन्माला आली होती.
आणि मी माझ्या पहिल्या बायकोला सांगायचो की तू गेलेली मुले जन्माला घातली होतीस. तिचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता आणि तिने एक दिवस यालाच कंटाळून या खोलीतच आत्महत्या केली. मी तिचा खूप मोठा गुन्हेगार आहे. मी माझ्या बायकोचाच काय त्या गरीब मुलीचाही खूप मोठा गुन्हेगार आहे. त्या गरीब मुलीची हाय माझ्या संसाराला लागली. एका वर्षाने माझे आईवडीलसुद्धा एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. माझ्या पहिल्या बायकोवर खूप प्रेम होते आणि मी या खोलीत येऊन तिच्या फोटोसोबत बोलून माझे मन मोकळे करतो. हे सगळं घडल्यानंतर 10 वर्षांनी मी तुझ्यासोबत लग्न केले या विश्वासावर की ती काळी जादू कमजोर पडली असेल. पण असे झाले नाही. तू जिवंत मुलाला जन्माला घातले होते ते मूलसुद्धा तसेच होते. पण थोड्या वेळानंतर त्याचा श्वास थांबला. मी खूप विचित्र नजरेने सचिनकडे पाहत होते. मला काय निर्णय घ्यावा तेच कळत नव्हते. या जगात इतकी नालायक माणसं असू शकतात याचा मला विश्वास बसत नव्हता. त्या गरीब मुलीच्या आईने सचिनवर काळी जादू केली होती. मला तर या काळ्या जादूवर विश्वास नाही हो, पण त्या गरीब मुलीची हाय सचिनला लागली होती याचा मला विश्वास होता. त्या गरीब मुलीच्या जीवाला किती यातना झाल्या असतील विचारसुद्धा करवत नाही. मी सचिनपासून घटस्फोट घेतला होता. काही दिवसानंतर मी या बाळाला जन्म दिला होता. पण ते बाळ थोड्याच वेळ जिवंत राहिले होते. त्या बाळासोबत मी सुद्धा आतून मेले होते. मी माझ्या मम्मी पप्पांच्या घरी परत आले होते. पण त्यांनी मला एक ओझं समजून सांभाळले नाही, तर त्यांनी मला त्यांच्या घरात त्यांचा मुलगा म्हणून ठेवले होते. मी आता चांगले जीवन जगत आहे, पण माझ्या मनातून ते दुःख आणि भीती नाही जात. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे नवनवीनचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.